मागील काही वर्षांपर्यंत 70% भारतीय लोक गाडी घेताना फक्त व्हाईट आणि ग्रे हे दोनच कलर्स प्रेफर करत होते. पण जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली, मार्केटमध्ये कार्स कंपन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कलर्सच्या गाड्या मार्केटमध्ये आणल्या, जसे की ब्लॅक, रेड, येलो, स्काय ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू. आणि असे कलर्स मेंटेन करण्यासाठी खूप डिफिकल्ट असतात. आणि हे कलर्स मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कोटिंग सर्व्हिसेस उपलब्ध आहेत, जसं की ग्राफिन कोटिंग. तर अशीच एक टाटा सफारी आपल्याकडे आलेली आहे ग्राफिन कोटिंगसाठी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द प्राईम डिटेलर्सच्या नवीन एपिसोडमध्ये. हार्ड वॉटरमार्क. तर प्रत्येक गाडीचा सगळ्यात जास्त मोठा इश्यू असतो तो म्हणजे गाडीवरती हार्ड वॉटरमार्क तयार होणे. जसं की ह्या अशा गॅपमध्ये किंवा गाडीच्या लोगोमध्ये जे आपले नाव असतात, प्रत्येक नावामध्ये पाणी तसंच राहिलं जातं आणि त्या पाण्यामुळे नंतर ते ड्राय होऊन तिथे हार्ड वॉटरमार्क तयार होतात. त्या हार्ड वॉटरमार्क येऊ नये यासाठी आपण सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गाडी कधी पण वॉश केली तर ती पूर्ण ड्राय केली पाहिजे. आणि जे डेली वॉश आपण करतो त्यामध्ये तुम्ही किती प्रयत्न केला तरी हार्ड वॉटरमार्क हे येणारच. त्यामुळे डेली वॉश हा नेहमी टाळला पाहिजे. जर जेव्हा जेव्हा आपल्याला गरज वाटेल किंवा आठवड्यातून 1-2 आठवड्यातून आपण सर्व्हिस सेंटरला किंवा घरच्या घरी पण नळीने नीट पाणी मारून गाडी वॉश केली पाहिजे. तर आता हे हार्ड वॉटरमार्क्स आपण या गाडीचे पूर्णपणे काढणार आहोत. गाडीवरती सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर लास्ट फायनली आपण ग्राफिन कोटिंग अप्लाय करणार आहे. तर ग्राफिन कोटिंग म्हणजे नेमकं असतं काय? तर ग्राफिन कोटिंग ही सगळ्यात ऍडव्हान्स नॅनो प्रोटेक्टिव्ह लेअर आपण गाडीवरती अप्लाय करतो त्या प्रकारची कोटिंग असते. तर ग्राफिन कोटिंग ही आपल्या मेन पेंट सोबत एक स्ट्रॉंग बॉन्ड तयार करते, जो की आपल्या पेंटची आणि त्या कोटिंगची तर ऑलरेडी ड्युरेबिलिटी चांगली असते, पण पेंटची पण ड्युरेबिलिटी खूप जास्त वाढवतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो ग्लॉसीनेस हा आपल्याला डबल, जो ओरिजिनल गाडीपेक्षा डबल ग्लॉसीनेस भेटतो आणि तो चांगला टिकतोही. तर नुसतं स्ट्रॉंग बॉन्ड तयार करत नाही तर तो आपल्याला हायड्रोफोबिक इफेक्ट सुद्धा देतो, जेणेकरून वरती आपण हार्ड वॉटरवर जरी यूज केलं किंवा पडलं तर ते सुद्धा एक इझिली निघून जातं, ते गाडीवरती टिकत नाही. तसंच बर्डशीट जी आपल्या पेंट सोबत प्रॉपर रिॲक्ट होते, कारण ती एक ऍसिडिक असते, पूर्ण पेंट खराब करते. तर तेच जर मध्ये आपला ग्राफिन कोटिंगचा जर लेअर असला तर बर्डशीट सुद्धा आपल्याला पेंटला काही त्रास होऊ देत नाही. तर अशा प्रकारे आपल्या टाटा सफारीची ग्राफिन कोटिंग कंप्लीट झाली आहे. अशाच वेगवेगळ्या नवीन नवीन गाड्या व त्यांच्या पेंट प्रोटेक्शनच्या वेगवेगळ्या प्रोसेस
याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की आमच्या द प्राईम डिटेल्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण बघूया गाडीचे रिझल्ट. अशा प्रकारे आपण ग्राफीन कोटिंगचे सर्व रिझल्ट बघितले आपल्या टाटा सफारीवरती. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गाडीचे जे ओनर आहे त्यांच्याकडनं एकदा रिव्ह्यू घेऊ. तर काका, कसं वाटलं तुम्हाला आपलं काम? एकदम व्यवस्थित क्वालिटीमध्ये आलेलं आहे. म्हणजे अपेक्षा नव्हती की हा रिझल्ट मिळेल मला असा. बाकी तुम्हाला जी पहिली शंका होती हार्ड वॉटर मार्क्स निघतील का नाही हा किंवा तेवढा क्लॉज भेटेल का नाही, नाही, त्याबद्दल काय मला जास्त शंका होती की प्लेन याच्यावरती सरफेस वरती सगळ्या गोष्टी करू शकतो, पण जे बारीक जे काम आहे की ज्या ठिकाणी आपल्याला डिटेलिंग मध्ये त्याचं हार्ड वॉटरचं क्लिनिंग व्हायला पाहिजे की ते होईल का नाही, ते आतमधलं रूट मध्ये पण जे काही जॉईंट मध्ये याच्यामध्ये मला जे होतं की ते व्यवस्थित मिळालं.